नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहे शाळेच्या बाहेर ज्या आपल्या दुकानात भेटायच्या लाल हिरव्या गोड अशा मिरच्या. तर त्या मिरच्या आपण बनवणार आहे आज. तर त्याच्यासाठी त्या कशा बनवायच्या चला ते पाहूया. तर त्याच्यासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा मिक्स करायचा, छोटी 1 वाटी छोटा रवा, बारीक रवा मिक्स करायचा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि ह्याचा आपण एक असा डो बनवून घेऊया. तांदळाचं पीठ आहे, मळायला काही जास्त वेळ लागत नाही. तर चला आपण हे मळून घेऊया. अगदी 3-4 मिनिटांमध्ये लगेच मळून होतं. तांदळाच्या पिठाचा डो असल्यामुळं मध्यम असा मळून घ्यायचा. तर मित्रांनो, तांदळाच्या पिठाचा जो डो बनवला त्याचे 3 भाग बनवून घेतलेत आपण आणि त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकतोय आपण. तर हे तिन्ही भाग, एक हिरव्या मिरचीचा, एक लाल मिरचीचा आणि एक तिखट मिरचीचा, असे 3 भाग बनवलेत आईनं. तर हे तेल टाकलंय अगोदर. तेलाने रंग छान येतो. आणि आता आपण ह्याच्यामध्ये फूड कलर मिक्स करून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा हिरवा रंग मिक्स करूया. थोडं थोडं हिरव्या मिरच्या, आपण वाटीतला कलर पुसून घेऊया, नास नको करायला. ह्याला लाल कलर टाकूया आपण. झाला. तर हे आपण असे डो बनवून घेतलेले आहेत, एक हिरव्या मिरचीसाठी आणि एक लाल मिरचीसाठी. तर ह्याला आता मिरचीचे शेप देऊन घेऊयात. तर बघा कसे करायचे शेप. तर हे बघा मित्रांनो, मिरच्या अशा बनवून घ्यायच्या. छोटे छोटे गोळे थोडासा मिरचीसारखा शेप यायला पाहिजे. अशा हातावर पण तुम्ही बनवू शकता किंवा मग असे पोळपाटावर सुद्धा अशा पद्धतीने बनवून घ्यायचे असे. आणि ह्या मग आपल्याला जेवढ्या लांब पाहिजेत मिरच्या त्याच्यानुसार कट करून घ्यायच्या इथून अशा. हे बघा अशा. या आपल्या हिरव्या मिरच्या आहेत, गोड मिरच्या. तर अशा प्रकारे आपण ह्या हिरव्या आणि उरलेल्या लाल कलरच्या मिरच्या आहेत त्या बनवून घेऊयात. तर मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मित्रांनो, तर मगाशी जो आपण डो बनवलेला लाल आणि हिरव्या रंगाचा, त्याच्या आपण अशा ह्या मिरच्या बनवून घेतलेल्या आहेत. उरलेला बिना रंगाचा म्हणजे पांढऱ्या रंगाच्या केलेल्या आहेत मिरच्या. तर हे बघा अशा आपण ह्या मिरच्या बनवून घेतलेल्या आहेत. तर ह्या आता आपण तळून घेऊया.
तर त्याच्यासाठी गरम करायला ठेवले आपण तेल. तेल गरम झालं की आपण ह्या मिरच्या सगळ्या तळून घेऊ. तर चला मित्रांनो, हे आपण एक एक करून तळून घेऊयात सगळ्या मिरच्या. तेल आपलं गरम झालेलं आहे. या मिरच्या तळतळतच एका बाजूला आपण पाक बनवायला ठेवलेला आहे साखरेचा. तर बघा मित्रांनो, अशा कडक होऊ द्यायच्या चांगल्या. बघा कशा दिसतात, एकदम ओरिजिनल मिरच्यांसारख्या मिरच्या दिसायला लागल्यात. एक दोन मिरच्या चिकटल्यात, तर चिकटू नये म्हणून थोड्या लांब लांब टाका आणि थोड्याशाच टाका. पण अगदी रिअल अशा खऱ्या मिरच्यांसारख्या मिरच्या दिसत आहेत. हे बघा मित्रांनो, दिसतात का नाही एकदम ओरिजिनल आणि खऱ्या असल्या मिरच्या. तर अशाच एक एक करून मी सगळ्या मिरच्या तळून घेते. तर मित्रांनो, हे बघा आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. एक तारी पाक बनवलाय. हे बघा, एक तारी पाक बनवलेला आहे. आणि अशा प्रकारे ह्या आपल्या आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. हे बघा. तर चला ह्या पाकामध्ये टाकून घेऊयात. ह्या सगळ्या अशा पाकामध्ये मिक्स करून घेऊयात आपण. आणि थोडा वेळ असंच ठेवूयात, जेणेकरून पाक त्या मिरच्यांमध्ये आतपर्यंत मुरल आणि वरून असा साखरेचं ते कोटिंग बनल त्याला. तर कोणी कोणी खाल्ल्यात शाळेच्या बाहेरच्या दुकानामध्ये अशा मिरच्या भेटायच्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की करून पहा. ही गोष्ट लहान मुलं आवडीनं खातात. तर बघूया आपण ह्यातली मिरची कशी दिसते. हे बघा, लगेच घट्ट झाली आणि साखरेचं कोटिंग ह्याला झालेलं आहे. बघा, हे बघा आता कशा कडक झाल्यात बघा. हे बघा, हे मोडायची. हे बघा. तर कोणाकोणाला अशी मिरची, गोड मिरची खायला आवडते. लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा ह्या कशा बनत असतील, पण आता समजल्या कशा बनतात ते. तर नक्की या खायला. हे बघा, कडक आहेत. तुम्हाला आवाज येत असेल खरखर. हे बघा, अशा एकदम सॉफ्ट नाही झाल्या, एकदम कडक झाल्यात अशा छान अशा मिरच्या. तर या खायला सगळ्यांनी, आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.